प्रपंच आहे तो एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कृष्णा नदीच्या माध्यमातून परमार्थ शोधून घेणं, परमार्थ साधणं, या दोन गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने साधल्या? आपल्याकडचे जे संत लोक आहेत त्यात कोणी असं म्हणलेलं नाही की संसार करू नका. बरोबर. उलट संसार करावा नेटका, संसार नीट करा. प्रतापगडला ज्या वेळेला भेट होणार होती त्यावेळेला बरेच लोक, म्हणजे विशेषतः ब्रह्मवृंदाळे हे वाईच्या कृष्णा नदीत उभे होते आणि कृष्णेचं अनुष्ठान केलं. वाईला तर 7 घाटावरती 7 वेगवेगळ्या उत्सव होतात. कृष्णा हे विष्णू रूप आहे. बरोबर. वेण्णा जिचं नाव भद्रा आहे ती शिवस्वरूप आहे. दत्तप्रभूंची कृष्णाबाई ही आवडती नदी आहे, त्यांचा निवास आहे औदुंबर आणि वाडीच्या ठिकाणी. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे नरसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ या दोघांनी आपली अवतार समाप्ती कृष्णेकरतच केलेली आहे. बरोबर. ज्याला कर्दळीवन म्हणतो किंवा आपण पाताळगंगा म्हणतो, तिथं ते गेलेले आहेत आणि तिथून ते मग कर्दळी वनामध्ये गुप्त झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी स्वामी समर्थांचा उदय झालेला आहे. 64 योगिनी दर्शनासाठी त्यांना नदीमध्ये घेऊन जात असायचे. 64 योगिनींचं देऊळ आहे. घेवड्याचा वेल तोडला आपल्या भक्ताकडचा आणि त्याला मोठा धनाचा हंडा मिळाला. ही हकीकतही तिथलीच आहे. तसा बिदरच्या बादशाचा सुद्धा गुरुचरित्रात उल्लेख येतो. बर. शेवटच्या अध्यायाकडे ज्या वेळेला आपण जातो की तो जो परीट होता तो पुढच्या जन्मामध्ये राजा होतो आणि तो त्यांना घेऊन जातो तिथं. आज सुद्धा बिदरच्या राजवाड्यात तुम्ही गेला तर एक आसन असं ठेवलेलं आहे की जिथं कुणाला बसू देत नाहीत. ते म्हणतात की इथं माझे गुरु बसलेले, ते नरसिंह सरस्वती. कृष्णेमध्ये आंघोळ करताना एक लाकडाचा मोठा ओंडका वाहत येत होता आणि त्याच्यातून त्यांना अनाहत नाद ऐकू यायला. त्यांनी तो ओंडका घेतला जवळ आणि मग त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये कृष्णाबाई आहे. शेजघर आहे, शेजघरावरती तिथं गादी असती. शंकरांचं डमरू, त्रिशूळ ह्या सगळ्या गोष्टी तिथं ठेवलेल्या आहेत आणि सकाळी पाहाल तर ती गादी विस्कटलेली असते आणि बाकी सगळे ऋषीगण आणि दैवत हे नद्या होऊन वाहू लागले. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या. काही वेळेला मला साप आणि हे सुद्धा आडवे गेलेले आहेत. माझ्या बरोबर एक माणूस शेवटपर्यंत नव्हता. इतिहासामध्ये काय उल्लेख आहे की या परिक्रमेसंदर्भात पहिले कोणी केली होती परिक्रमा? इतिहासामध्ये कृष्णदेवराय म्हणून जे आपले हिंदू विजयनगरचं जे साम्राज्य होतं, जिथं कृष्णा नदी सागराला मिळते, अशा संदर्भात आम्हाला थोडीशी माहिती सांगा. की हा थोडा बेभरवशाचा किनारा, म्हणजे तिथं वादळ, वारे, मोठमोठ्या लाटा येणं अशा केव्हाही येऊ शकतात. नेहमीप्रमाणे झालं कुठे कृष्णा नदी, तुम्हाला कृष्णा नदी इथं नाही, ती तिकडे आहे म्हणा 10 किलोमीटरवर. तुम्हाला कृष्णा नदी दाखवतो, घेऊन जातो तिथं. तिथं असं झालेलं आहे की नजीकच्या काळामध्ये जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रवासी म्हणण्यापेक्षा तिथं भेट देणारी लोक ही मृत्यू पावलेली आहेत. तिथं जायला रस्ता नाही, वाहन जात नाही, येत नाही, काही नाही. जंगलाचे तिवराचं जंगल होतं. वाटेत काटे कुटे आहेत, पाणी कमरेवर वगैरे असू शकतं आणि खड्डे आहेत बरेच मध्ये त्यातले, आणि चालायला किती लागाल माहित नाहीये. आपल्याला तिथं काही मिळणार नाही वाटेत. व आम्ही किती वेळ चालवायचा पत्ताच नाही. मोठं असं कृष्णाबाईचं पात्र ते समुद्राला मिळते. म्हणजे दोघे आपण जीवाशिवाची भेट म्हणतो तसं हे दोघे एकमेकात मिसळून गेलेले आहेत. आणि या सगळ्या कॅनव्हासवरती मी एक अतिशय मामूली ठिपका फक्त होतो. त्या ठिकाणी मी आज जायला लागलो, तो माझ्या बरोबर होता आणि साधारणपणे असं म्हणू की मी कमरे इतक्या किंवा थोडं अजून जास्त पाणी असेल तिथपर्यंत मी पोचलो आणि तेवढ्यात एक लाट आली आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली.